राज्यातील राजकीय नाट्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. पवार कुटुंबातील अंतर्गत वाद पुढे येत असतानाच अजित पवार सत्तेत असलेल्या जिल्ह्यातील महायुतीमध्येही सारं काही आलबेल नसल्याचं दिसतंय. बारामती लोकसभेत इंदापूर, भोर, दौंड, पुरंदर, खडकवासला आणि बारामती असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीला रंगत येऊ लागताच शरद पवार यांनी आजवरचा अनुभव पणाला लावत राजकीय फासे टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर दररोज एक एक मोठा मासा गळाला लागू लागला. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यायानं भाजपसमोर आव्हाने उभी राहू लागली. भोरचे माजी आमदार आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे, पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे, मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्यानंतर आता इंदापूर आणि दौंड या विधानसभा मतदारसंघातील कोणता मोठा मासा गळाला लागणार याबाबत आगामी काळात उत्सुकता असणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई झाली आहे. असं असतानाच शरद पवार यांनी राजकीय डावपेच खेळण्यास सुरुवात केली आहे. माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांच्यातील वैर हे तब्बल 25 वर्षांचे होते. एकेकाळी थोपटे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, पण 1999च्या निवडणुकीत पवार यांच्यामुळे थोपटे यांचा पराभव झाला. त्यामुळे थोपटे यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न कायमचे भंग पावले. थोपटे यांच्या मनाला ही सल कायम टोचत असल्यानं बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांची पहिल्यांदा भेट घेतली. यातून मतदारांमध्ये वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून करण्यात आला, पण शरद पवार यांना त्यांचा हा डाव मोडून काढण्यात यश आला. शरद पवार यांनी थोपटे यांची भेट घेऊन 25 वर्षांचे वैर कायमचे मिटवले. त्यानंतर भोरमध्ये शेतकऱ्यांच्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. पवार यांच्या या पहिल्या खेळीनंतर अजित पवार यांचे विरोधक माजी आमदार विजय शिवतारे हे देखील अचानक उघडपणे बोलू लागले आणि त्यांनी अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल केला. त्यामागचा बोलवता धनी कोण असा प्रश्न अजित पवार आणि भाजपला पडला. या 2 मोठ्या नेत्यानंतर आता मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी शरद पवार यांची 2 आठवड्यांपूर्वी भेट घेतल्यानंतर त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. मोरे यांचा प्रभाव असलेला परिसर हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. मोरे यांनी कोणत्या पक्षात जायचे हे अद्याप जाहीर केले नसले तरी त्यांची ओढ ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडे असल्याची राजकीय चर्चा सध्या सुरू झाल्यात. या 3 नेत्यांमुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदार संघांपैकी भोर, पुरंदर आणि खडकवासला या मतदारसंघांमध्ये तोडाफोडीचं आणि जोडाजोडीचं राजकारण सुरू झालं असताना आता दौंड आणि इंदापूर या 2 विधानसभा मतदारसंघातील कोणते मोठे मासे गळाला लागणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सध्या इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांच्या बरोबर आहेत. दौंड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार रमेश थोरात हे देखील अजित पवारांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आता शरद पवार कोणती चाल खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.